आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधी मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. पण मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की सरकारने वेळोवेळी केलेल्या कारवाईमुळे तसे आंदोलन करण्याची त्यांच्यावर काही वेळ येणार नाही. कारण जर संपूर्ण आरक्षणाचा जर आपण आरक्षणाची वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा 2014 मध्ये नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात मागास आयोगाची स्थापना करून त्या संदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय केला. मी त्या इतिहासात जाणार नाही, परंतु 58 मोर्चे आणि हुतात्मा पत्करलेल्या आमच्या मराठी बांधवांचा आदर करत तो निर्णय अतिशय कायद्याच्या चौकटीत राहून तो घेतला आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला. मात्र दुर्दैवानं 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये तो निर्णय रद्द झाला आणि त्याचं फार मोठं नुकसान समाजाला झालं. पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीचे अध्यक्ष मला त्या ठिकाणी ती जबाबदारी दिली आणि अनेक निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही घेतले. मला वाटतं कधी नव्हे इतक्या प्रकारे प्रलंबित विषयाबद्दलचे निर्णय झाले. त्यामध्ये एकतर मला त्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे की त्या समितीने अतिशय उत्कृष्ट काम केलं. 58 लाख नोंदी त्यांनी शोधल्या. त्या 58 लाख नोंदी सगळ्या राज्यभरातल्या आहेत. त्यापैकी जवळजवळ 50% वर लोकांची दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अद्यापही प्रक्रिया सुरू आहे. विशेष करून हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारची प्रमुख मागणी मान्य जरांगे पाटलांची होती. ती सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. काही नाकारते लोक मान्य उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, परंतु त्याला स्थगिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणीचं काम सुरू आहे. यामध्ये शिष्यवृत्तीमधल्या काळामध्ये जी बंद झाली होती ती आपण पुन्हा सुरू केली. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना मदत देण्याचा निर्णय झाला, ती आता पूर्तता झाली. जे मृत्यू पावलेल्या 32 हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी देण्याच्या संबंधी निर्णय झाला. त्यामध्ये पहिल्यांदा एसटी महामंडळानंतर मग MIDC मध्ये त्यांना नोकरी देण्याचा निर्णय झाला. साधारण 1553 लोकांना जे आपण अधिसंख्या पदावर नियुक्त केले होते तर त्यांनाही आता नियमित करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. मला वाटतं ज्या योजना मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या होत्या त्या पूर्वत सुरू करून त्यामध्ये 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये ACB आणि ACBC आणि OBC प्रवर्गामध्ये जात वैधता प्रमाणपत्राची मुदत सुद्धा आपण आता 6 महिन्यांनी वाढवलेली आहे. तो निर्णय सुद्धा आपण 2 जुलैला पारित केलेला आहे. सारथी संस्थेमार्फत सुद्धा पूर्व प्रशिक्षणाकरिता UPSC करता 100वरून आपण जागा त्या 400 वर केलेल्या आहेत.
आणि एमपीसी करता 400 ते 1000 पर्यंत जागाची आपण त्या जागा वाढवलेल्या आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या स्तरावर एक SOP निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना या अंमलबजावणीबद्दलचा आढावा घेण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये कोणी या जात प्रमाणपत्राच्या मध्ये कोणाची अडचण राहणार नाही या संबंधामध्ये विशेष त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि मला सांगायला पाहिजे की विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना त्याबद्दल वेळोवेळी त्या संदर्भात आढावा घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं सरकारने अतिशय सकारात्मकपणे पाऊल उचललेलं आहे. मागच्या त्यांच्या दोन्ही आंदोलनामध्ये त्यांनी ज्या मागण्या उपस्थित केल्या होत्या त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी आमच्याशी चर्चा केली. आमच्याबरोबर चर्चा करून उपस्थित केलेल्या मागण्यासंदर्भात निर्णय केलेत. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी असं त्यांची मागणी होती. आता 2027 पर्यंत मार्चपर्यंत त्या समितीला मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. आता फक्त अंमलबजावणी करताना अजूनही काही त्रुटी असतील तर निश्चितपणे त्या आपण दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. आम्ही म्हणून म्हटलं की त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडलेलं नाही. किंबहुना अजूनही काही मी म्हटल्याप्रमाणे त्रुटी राहिल्या असतील तर त्या काही कालावधीमध्ये त्या सुद्धा आपण पूर्ण करू. सरकार आणि शासन कुठेही कमी पडलं नाही. नाही तर असं आहे की कोणताही निर्णय करताना मग शासन निर्णय केल्यानंतर त्याला अंमलबजावणीमध्ये थोडा वेळ लागतो किंवा मग या सगळ्या प्रक्रियेत वेळ लागतो. तर त्यांना मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या अंमलबजावणीचा अहवाल त्यांना पाठवतोय. परवाही आमची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्या ठिकाणी मी सविस्तर आढावा घेतलेला आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं तो आमचा अहवाल गेल्यानंतर निश्चितपणे त्यांचं समाधान होईल याची मला खात्री आहे. असे खरं म्हणजे जरांगे पाटील मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका घेतली नाही. तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही भोग पदरी त्यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की जो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला, 58 मोर्चे निघालेत, अनेक आमचे दुर्दैवानं मराठा समाजाची मुलं मृत्युमुखी पडली. तर त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्यांचा प्रायश्चित त्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. बघितलं तर जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन करतात, सरकार त्यांना शाश्वती देतात आणि आंदोलन सोडवलं जातं. मात्र परत काहीतरी नवीन मिशन येतो आणि आंदोलनाचा ते इशारा देतात. यातनं कुठेतरी सरकारला वेठीस धरलं जात आहे का? आणि त्यात फडणवीसांना खास करून टार्गेट केलं जात आहे. नाही, असं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्यानिमित्तानं काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेला निर्णय, मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे, माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे, तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. कारण म्हणजे त्यांना माझी हीच विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलंय, मागण्या मान्य केल्या, त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. जरांगे पाटलांना असं वाटतं की कुठेतरी ओबीसी नेते मंत्री जे आहेत हे सरकारवरती दबाव टाकतायत आणि ज्यातनं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, मंत्रालय दिलं जाऊ नये, अशा प्रकारची त्यांची कुठेतरी मानसिकता झालेली दिसते. मराठा समाजाचे नेते
किंवा मंत्री यांनी समाजासाठीच फक्त बोलावं अशा प्रकारची देखील त्यांची अपेक्षा. नाही, असं कुठल्या ओबीसी समाजाचं किंवा त्यांच्या नेत्याचा कुठला दबाव नाही आहे. नाहीतर या सगळ्या निर्णय मी सांगितले निर्णय झालेच नसते. आता मराठा समाजाच्या करता स्वतंत्र मराठा आरक्षण स्थापन करण्यात सुद्धा आपण आता 24 जून 2026 निर्णय घेतला. तर स्वतंत्र आता पद निर्माण केली, अधिकारी नेमलेत. त्यांची मागणी स्वतंत्र मंत्रालयासाठी, पण असं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याबद्दलचा मी वेगवेगळा विचार करतोय. परंतु डेडिकेटेड मराठा आरक्षण कक्ष आता आपण स्थापन केलेला आहे. विखे पाटलांचं 15 मिनिटाचं अवघं 15 मिनिटाचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं. विखे पाटलांना आम्ही ज्या अडचणी सांगतो ते मुख्यमंत्र्यांना सांगतात की नाही हे माहित आहे आणि मग समितीच्या बैठका काय घेतल्या जातात असे म्हणजे सगळ्या त्यांनी केलेल्या मागण्यावरच जे आता निर्णय झालेत ना, हे सगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झालेले आहेत. आता एखादा निर्णय प्रलंबित राहिला असेल त्याच्यावर कार्यवाही सुरूच आहे ना. नाही, 58 लाख नोंदीची संपूर्ण माहिती त्यांना आपण दिलेली आहे. त्यांची मागणी होती की मला सगळी माहिती द्या. तो पेन ड्राईव्हमध्ये किंवा त्यांची हार्ड कॉपी करून त्यांना आपण दिलेली आहे. 58 लाख हे काही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदी नाही. त्या 58 लाख राज्यातल्या सगळ्या राज्यातल्या नोंदी आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये बहुतांशी ठिकाणी कार्यवाही झालेली आहे आणि त्याबद्दलचा त्यांना अहवाल देतोय. परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात जे काही एवढ्या त्या त्रुटी होत्या, कारण ते पर्शियन भाषेमध्ये लिहिलेल्या काही लिपी होत्या, काही अन्य भाषेत लिपी होत्या. आता तर आपण माझी माहिती अशी की जवळजवळ 20 ते 25 आपण लिपी वाचणारी जी लोक आहेत यांना कायमस्वरूपी मानधनावर आपण नेमलं आता, की कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना प्रांतांना कोणालाही काय अडचण वाटली त्या लिपी कशा वाचायच्या त्यासाठी आपण एक मानधनावर कायमस्वरूपी आता लोकसुद्धा नेमलेले आहेत. त्यामुळे ती अडचण आपण दूर केलेली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका आहे? नाही, आता त्यांना आम्ही आता अहवाल पाठवतोय सगळ्या अंमलबजावणीबद्दलचा. त्यांना वेळोवेळी माहिती दिलेली आहे, परंतु विस्तृत अहवाल पाठवतोय. त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही सुरू आहे ते कधीपर्यंत आम्ही पूर्ण करतोय त्याच्या आम्ही टाईमलाईन त्यांना देतोय. मला वाटतं त्याचं समाधान होईल आणि मी सुद्धा एकदा आमचा अहवाल गेल्यानंतर त्यांना मी भेटणार आहे. एक पेपर फुटी प्रकरणात जे आंदोलन झालं त्यामध्ये अभिजित जितके यांनी असं म्हटलंय की यामध्ये भाजपकडनं अनेक ऑफर आल्या, मला धमकावलं गेलं, ते आंदोलन मागे घेतलं जावं. कसं होतं ते आपल्या संभाजीनगरचेच आहे? मला वाटतं काल तर मी त्यांचं वक्तव्य पाहिलंय की त्यांना धमकी दिलेली म्हणून. तर म्हणजे संदिग्ध ठेवण्यापेक्षा त्यांनी सांगा ना कोणी धमकी दिली म्हणून. फक्त मला वाटतं कोणाच्या तरी आडून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर योग्य नाही आहे. तुम्ही एक आंदोलन केलं, त्याची भूमिका दखल सरकारने घेतली, त्याचं एक विधेयक आता लोकसभेत आता मंजूर झालं, त्याचं राजकारण काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेतेपासून सगळ्यांनी केला. त्यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं काही घेणं देणं नव्हतं, त्यांना विद्यार्थ्या मागण्याचं काही त्यांनी सोयीसुद्धा नव्हतं. फक्त त्यांच्या आडून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम राजकीय पक्ष करत होते. परंतु मला आंदोलकांचंही खरं या निमित्तानं त्यांना अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्याला कुठे भीक घातली नाही. सरकारनी भूमिका घेतल्यानंतर आंदोलक त्यांनी मागं घेतलं आणि सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे आता आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी आता विधेयक मंजूर केलेलं आहे. आता मला वाटतं याच्यानंतर माननीय अभिजित दिपके यांनी आज काय असं वक्तव्य करणं काही उचित नाही आहे. कारण म्हणजे त्यांच्या त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते काही समर्थनीय नाही आहे आणि विनाकारण भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं कोणी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असेल तर मला वाटतं त्याला तरी बळी पडू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. हो, तरी सांगावं ना. मग माझं काय म्हणणं आहे की माध्यमासमोर बोलतो आपण, सांगावं धमकी कोणी दिली, ऑफर कोणी दिली, काय ऑफर दिली. संदिग्ध का निर्माण करतात विनाकारण पक्षाच्या नेतृत्वाला आणि पक्षाला बदनाम का करतात? म्हणून मी म्हटलं ना की फक्त राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू आहे राजकीय पक्षाकडून. ज्यांनी जनाधार गमावलेले आहेत अशी लोक आता या आंदोलनाचा उपयोग आपल्या राजकीय पुनरावृत्तीसाठी करतायत. मला वाटतं इतकं या नीट परीक्षेत झालेल्या प्रकारानंतर त्यामध्ये पारदर्शकता यावी, नियमात बदल केलेत, कायदा आता मंजूर केला आहे, कठोर शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांनी यामध्ये
अतिशय अनुभवी व्यक्ती असणारे मला वाटतं नंदन निलकानी पासून इस्रोचे माजी अध्यक्षापासून सगळ्यांना नेमले ना आता. मला वाटतं या पुढच्या काळामध्ये इतकी पारदर्शकता या सगळ्या केवळ नीटच नाही परंतु ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये असणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा उपयोग होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो एनडीए सोबत येणार अशी चर्चा आहे. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना पण भेटले आणि त्याचं पार्श्वभूमी ईश्वर पुरी जी नगराध्यक्ष वापरलेली कारवाई ती रस्ता किती देण्यात ते मला कल्पना नाही त्या सर्व काय चालतं म्हणजे ही चर्चा सुरू आहे एनडीए सोबत नाही तर ते पक्षाचे नेतेच त्याबद्दल भाष्य करू शकतील. पाऊस उशीर झाला मात्र आता धरणाची परिस्थिती चांगली झाली आहे. एकीकडे आलमट्टी उठला आहे, पुराचा धोका वाढला आहे. राज्य सरकारची काय रिपोर्ट आहे आणि काय तयारी आहे? आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये आता फार त्याच्यामध्ये अतिशय सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्याला लक्षात येईल गेल्या वर्षी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं चांगलं नियोजन केलंय. ड्रोनचा वापर करणं, पुराचं नियंत्रण करणं. तिथं बेसिकली हिप्परगी बॅरेज जे आहे हिप्परगी बॅरेजचाच मूळ मुद्दा येत होता पण आता कर्नाटका अधिकाऱ्यांच्यावर आमचे अधिकारी रोज समन्वयत आहे. तो एक डेप्युटी इंजिनियर होता. आता कार्यकारी अभियंता पदाधिकारी स्वतंत्रपणे त्यासाठी नेमलेला आहे की त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवून लक्ष ठेवून त्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची मला तरी वैयक्तिक खात्री आहे की आम्ही जे नियोजन केलेलं आहे त्यामुळे या पुराच्या स्थितीमध्ये सुद्धा मग ते पंचगंगा असेल किंवा कृष्णा असेल मध्ये कोल्हापूर शहर किंवा सांगलीचं प्रभावित होत होतं. गेल्या वर्षी सुद्धा आपण ते होऊ दिलं नाही. तेच नियोजन आपण यावर्षी केलेलं आहे. साहेब तुमच्या पाठपुराव्याला यश आलं. एसएसटीचा आरोपी परमेश्वर पकडला गेला. काय नेमका त्याच्या खुलासा सांगितलं? हा तर आम्ही तेच म्हणत होतो की सिस्पेचा म्हणून फिजीला पकडला आता. नाही ते दुबईला काही लोक गेले तिकडे आपण त्यांना रेड कॉर्नर नोटीस काढली माझी माहिती आहे. सिस्पेचे मुख्य सूत्रधार आपल्याकडे फिरू राहिलेत पण त्याचे जे मुख्य सूत्रधार इथं होते परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे जे इतर सूत्रधार होते ते आता पकडले गेलेले आहेत. मला वाटतं निश्चितपणे या सिस्पीच्या सूत्रधारामुळे जो फिजीला पकडला असेल दुबईला सुद्धा आपण काही लोक आणणार आहोत. दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे. थँक्यू. नगर मनमाड महामार्ग खरं तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. काम सुरू आहे एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. एक नवीन रस्ता तयार होतो मागे लगेच रस्ता कुठेतरी दर्जा नाही. मला वाटतं मी काय कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही पण बऱ्याच वेळा आता ज्या पद्धतीने रस्त्याचं काम आपण वेगाने करायचा प्रयत्न केला कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केला नॅशनल हायवेने त्यामध्ये पुढाकार घेतला परंतु जो काही रस्त्याच्या सेटलमेंटसाठी तो दर्जा रस्ता काही 10-15 दिवस त्याला जो क्युरिंग पिरियड द्यायला पाहिजे तो लोकांच्या घाईमुळं उत्साहामुळं वाढ त्यावर घालायची पुन्हा. त्यामुळं आता त्या रस्त्यावर काहीतरी त्या रस्त्याचा दर्जा त्यामुळं तो रस्ता खचला. आता त्याची चौकशी नॅशनल हायवेने करावी ना की त्याच्यामध्ये काही कोणाचा हस्तक्षेप नाही आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे तो हायवे असल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे चौकशी करावी. त्याची कारणं काय आहेत, दोषी कोण आहेत, काय त्याच्यामध्ये अन्य काही कारणं आहेत त्याच्यात त्यांनी शोध घ्यावा. जिल्हा बँकेचा विचार केला तर बाळासाहेब थोरातांनी वेगळ्या आवाजची भूमिका घेतलेली आहे. राम शिंदे सर्व पक्षीय नेत्यांना व्यक्त यांची भूमिका जिल्हा बँकेत काय असणार आहे? नाही मी वाट सध्या पाहतोय काय करून काय करतोय ते. एक चांगला मी ऑब्झर्वरच्या भूमिकेत आहे. हिंदी में सवाल है. मराठा आरक्षण के नेते जो है मनोज जरांगे ने इशारा दिया है 29 अगस्त को वो निर्णायक आंदोलन करने का इशारा दिया. कैसे देखते हैं आप? सरकार ने काफ़ी उनकी मांगे पूरी की है. उसके ऊपर कार्रवाई हो रही है. निश्चित मैं उनकी भावना समझता हूँ कि उसमें कुछ न्यायिक प्रक्रिया भी है लेकिन सरकार उसमें अच्छी तरह पहल कर रही है और मैं समझता हूँ कि निश्चित रूप में सरकार उनका समाधान करेगी. क्या आप जरांगे पाटिल मिल जाएंगे? अभी ये प्रक्रिया पूर्ण होने के बाद सरकार का उनको एक रिपोर्ट भी भेजेंगे उसके बाद उनको मैं मिलूंगा. रामदेव बाबा जो है उन्होंने जिनजी को भारत बदनाम करने का वक्तव्य कौन बाबा रामदेव जो है हाँ उन्होंने कहा है कि जिनजी वो भारत को बदनाम कर रहा है. मुझे मालूम नहीं रामदेव बाबा क्या कह रहे हैं क्योंकि उसमें उनके मैं टिप्पणी क्या करूं. लेकिन अभी आदरणीय प्रधानमंत्री ने इसके ऊपर अभी पहल की है. एक लोकसभा ने बहुमत से विधेयक पारित किया है. सभी जो परीक्षा है वो अभी उसमें पूरी ट्रांसपेरेंसी आएगी. आगे चलते नीट से लेके सभी
जो सेंट्रल एग्जाम्स हैं, मैं समझता हूँ कि स्टेट के भी एग्जाम में उसका उपयोग होगा. खासदारांवर अनुराग ठाकरेंनी ठोस भूमिका घेतली की राहुल गांधींच्या विरोधात दबंग आणायचे, कारण या पद्धतीने त्यांनी शब्दप्रयोग केला, अंधभक्त वगैरे, त्यावरून अनुराग ठाकूर जे आहेत ते आक्रमक झाले. हे त्याची भूमिकेचं मी समर्थन करतो. अनुराग ठाकूरने जी भूमिका मांडलेली आहे, निश्चितपणे इतक्या बेताल वक्तव्य करण्याचं काही लोकसभा हे व्यासपीठ नाही आहे. मला वाटतं तिथे त्याची गरिमा विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.